नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण नेहमीच सोशल मीडियाच्या दुष्परिणामांबद्दल बोलत असतो, पण त्याचबरोबर या सोशल मीडियाचेही खूप फायदे आहेत, खूप चांगले परिणाम आहेत हे लक्षात घ्यायचं आपण विसरतो. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून जुन्या मित्रमैत्रिणींची फेसबुकवर भेट झाली, याच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपवर ग्रुप तयार झाले, याच सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोचली, याच सोशल मीडियाच्या माध्यमातून रेडिओ जयंतवरून अतिशय सुंदर विचार आणि त्याचबरोबर दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन आम्ही आपल्यापर्यंत पोचवत आहोत. आणि आता तर रेडिओ जयंतवरच्या आनंदी कट्टा या सकारात्मक विचार देणाऱ्या कार्यक्रमाचे 1400हून जास्त एपिसोड्स प्रसारित झालेले आहेत. रोज नवीन सुविचार ऐकला की दिवस कसा छान जातो नाही, आणि तो सुविचार दिवसभर आपल्या मनात घोळत राहतो. आपण कधीकधी तर असं होतं की हे विचार कुणाच्या आयुष्यातल्या खऱ्या परिस्थितीशी रिलेट होतात, आणि मग या सुविचारातून त्या व्यक्तीला पॉझिटिव्ह अशी दृष्टी मिळते. असं होतं हे नक्की. रेडिओ जयंतवरचा आनंदी कट्टा दिवसेंदिवस लोकप्रिय होतोच आहे, पण त्याचबरोबर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती, पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, प्रभू पाठकजी लिखित बिल्वपत्र, लेखक कवी अभिनेते CL कुलकर्णी यांचं अनुभूती हे पुस्तक, या सगळ्या पुस्तकांचं दर्जेदार अभिवाचन रेडिओ जयंतवर उपलब्ध आहे. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतनं आता पॉडकास्टच्या माध्यमात देखील आपलं पहिलं पाऊल टाकलं आहे. प्राध्यापक, लेखक, नाटककार रमेश कोटस्थाने यांची अतिशय दर्जेदार अशी मुलाखत आपण रेडिओ जयंतवर नक्की बघू शकताय. तर श्रोते हो, आज हे तुम्हाला सगळं सांगण्याचा उद्देश असा की रेडिओ जयंतवरचा आनंदी कट्टा लोकप्रिय आहेच, पण तो आनंदी कट्टा अगदी समूहानं रोज न चुकता ऐकला जातो. जेव्हा अशी श्रोत्यांकडनं आम्हाला प्रतिक्रिया मिळते त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं. असेच एक श्रोते आहेत पांडुरंगजी साळवे, त्यांचा आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींचा एक ग्रुप आहे क्लासमेट ग्रुप, आणि याच प्रतिक्रियेची दखल आजच्या आनंदी कट्ट्यावर आम्ही घ्यायचं ठरवलं आहे. मच्छिंद्रनाथ चिंचोली, तालुका घनसांगवी, जिल्हा जालना इथली 2006-07ची 10वीची बॅच आहे, आणि या बॅचनं 2018ला एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला. आता सगळ्या विद्यार्थिनींचे नंबर सगळ्यांच्या सहमतानं घेऊन हा ग्रुप तयार झाला. ग्रुपचा ॲडमिन म्हणून तौफिक हा विद्यार्थी आपली भूमिका अत्यंत उत्तम पद्धतीनं निभावतोय. 24 मुलं आणि 8 मुली असे एकूण 32 विद्यार्थी या ग्रुपमध्ये आहेत. आता प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, सगळेजण विवाहित आहेत. ग्रुप तयार झाल्यानंतर अवघ्या 3.5 वर्षामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांच्या भेटी व्हायला हव्यात म्हणून 15 वर्षानंतर मच्छिंद्रनाथ चिंचोली इथं आपल्या शाळेमध्ये या सगळ्यांनी नियोजन केलं आणि 25 डिसेंबर 2022ला एक स्नेहमेळा आयोजित केला. आणि खरोखरच सगळ्यांनाच आपल्या शालेय जीवनात जो आनंद मिळालेला असतो तो आनंद पुन्हा अनुभवायला मिळाला. भविष्यात या ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत सहभागी होऊन आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना आणि शाळेचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी या ग्रुपच्या वतीनं पैसे जमा करून मदत करण्याचं आश्वासनही दिलं. आणि या क्लासमेट ग्रुपवर 25 डिसेंबर 2022पासून आनंदी कट्टा हा रेडिओ जयंतचा कार्यक्रम हे सगळे विद्यार्थी अगदी आनंदानं ऐकतात आणि त्यातून प्रेरणा घेतात. आणि फक्त ते स्वतःच ऐकत नाही तर त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींना, मित्रमैत्रिणींना ते ऐकवतात. आणि खरोखरच रेडिओ जयंतचा हा जो सकारात्मक विचार पोचवण्याचा उद्देश आहे ना, तो अशा या श्रोत्यांच्या माध्यमातून साध्य होतोय असं म्हणायला हरकत नाही. पांडुरंगजी, तुम्ही आमच्या या आनंदी कट्ट्याला दिलेल्या अतिशय उत्तम अशा प्रतिक्रिया आणि प्रतिसादासाठी आपले आणि आपल्या ग्रुपचे खरोखर मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, याविषयी एका लेखकाचं वाक्य मला आत्ता आठवतंय की आनंदाच्या बिया आपण पेरत जावं, त्यातून अनेक आनंदाची झाडं उगवतील आणि मग
ती आनंदाची झाडं इतरांनाही आनंदाची सावली देतील. तेव्हा श्रोते हो, या आनंदी कट्ट्यावर रोजच आम्ही आनंदाचं बी पेरण्याचा प्रयत्न करतो आहोत. गरज आहे हा आनंद आपण प्रत्येकापर्यंत पोचवण्याची. कारण आपली सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी ही दुसऱ्याला सुद्धा सकारात्मक बनवण्याचा प्रयत्न करत असते. हो ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.